गेस पेपरच होता परीक्षेचा खरा पेपर। तर गेस पेपरच्या नावाखाली नीट परीक्षेचे खरे प्रश्न हे विद्यार्थ्यांना पुरवण्यात आले होते आणि विद्यार्थ्यांमध्ये 60 पानांची एक PDF फाईल सुद्धा सर्क्युलेट झाली होती, वितरित झाली होती आणि ही फाईल जी आहे तीच फॉरवर्ड होत होती। हा संपूर्ण गेस पेपर हा हस्तलिखित होता, हे महत्त्वाचं। आणि याच PDF फाईलमधील 135 प्रश्न हे मुख्य परीक्षेच्या अनुषंगानेच विचारण्यात आले होते असं सुद्धा समजतंय। तर या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आमच्या सोबत आहेत। शिवाजी, काय अपडेट्स या सगळ्या संदर्भात? महत्वाची आणि मोठा पुरावा समोर आलेला आहे। गेस पेपरच्या नावाखाली नीट परीक्षेचे खरे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवण्यात आले होते। विद्यार्थ्यांमध्ये 60 पानांची एक PDF देखील फॉरवर्ड करण्यात आली होती। हा संपूर्ण गेस पेपर हाताने म्हणजे पेनाने लिहिलेला होता, हस्तलिखित होता आणि याच PDF फाईलमध्ये 135 प्रश्न मुख्य प्रश्नांशी शब्दशः जुळत असल्याचं तपासात समोर आलेलं आहे। सीबीआय याच लीक पेपरच्या गेसच्या पेपरच्या आधारे सध्या तपास करताना आपल्याला पाहायला मिळते आणि ही PDF फाईल आहे। साधारण 48 MB ची ही PDF फाईल विद्यार्थ्यांना फॉरवर्ड केली जात होती। विद्यार्थी याचाच अभ्यास करत होते आणि त्यामुळे एक प्रकारे विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा जो आहे तो होता। तर एकंदरीत ही जी PDF फाईल आहे ती कोणी लिहिली, याच्यामधील जे प्रश्न आहेत साधारणपणे आपण जर पाहिलं तर पेनाने लिहिलेले आहेत आणि हे सगळेचे सगळे तिथं सॉल्व्ह करून देखील देण्यात आलेले आहे काही ठिकाणी। तर हे कोणी लिहिलेलं आहे आणि हे सगळं आतून NTA मधून कोणी प्रोव्हाइड केलं होतं हे पाहणं महत्वाचं आहे। त्यामुळं हस्तलिखित ही PDF कोणी लिहिली गेली आणि त्यानंतर ती कोणाकोणाला फॉरवर्ड झाली आणि त्याचे सगळे टेलिग्रामवरचे असलेले चॅनल्स जे आहेत ते देखील शोधले जात आहेत। साधारण 60 पानं आहेत या PDFचे। आणि धन्यवाद शिवाजी या सगळ्या अपडेट्स बद्दल। तर आपण पाहतोय हे हस्तलिखित गेस पेपर जो होता आणि याच पेपरमधले प्रश्न मुख्य परीक्षेत सुद्धा विचारण्यात आले होते। तर नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्ली CBIचं पथक नागपूरमध्ये दाखल झालंय आणि दिल्ली तसंच स्थानिक CBIच्या संयुक्त पथकानं विदर्भातील 3 संशयित विद्यार्थ्यांची कसून चौकशी सुद्धा केली आहे। यामध्ये नागपूरचे 2 आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी इथला एक विद्यार्थी समाविष्ट आहे। तर चौकशीच्या दरम्यान CBIनं या संबंधित विद्यार्थ्याच्या घरांची सुद्धा झडती घेतली, सर्च ऑपरेशन सुद्धा राबवलेलं आहे आणि नीट तपासाची चक्र आता विदर्भाच्या दिशेनं सुद्धा फिरू लागली आहेत आणि त्यामुळे खळबळ माजते आहे।